नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एका जबरदस्त क्लिनिशियन, सायंटिस्ट, सायकोअनालिस्ट, चाइल्ड सायकियाट्रिस्टची ओळख करून देणार आहे. त्याच्या आधी एक छोटासा नेहमीच्या आयुष्यातला प्रसंग बघूया. तुम्ही प्रवासाला चाललेले असता. तुमच्याबरोबर 2-2.5 वर्षाचं मूल आहे. तुम्ही घाईघाईने गाडीत बसता, स्टेशनपर्यंत कुठेतरी जाता, त्या गाडीमध्ये बसता. पोर कुरकूर, कुरकूर, कुरकूर करत असतं. आणि घरापासनं एक 4-5 किलोमीटर गेल्यावर किंवा त्या गाडीमध्ये बसल्यावर कोणाला तरी चमकतं, "अरे, बबडूची शाल." आणि मग तुम्हाला एकदम असा धक्का बसतो, की आपलं लहान बाळ जे ती शाल घेतल्याशिवाय किंवा जे ते सॉफ्ट टॉय घेतल्याशिवाय अजिबात कुठं जात नाही, झोपत सुद्धा नाही, ती वस्तू घरी राहिली. आता आपल्या सुट्टीचं काय होणार? तुम्ही त्या मुलाकडे बघता, ते मूल आईच्या कुशीमध्ये अगदी शांत बसलेलं असतं. आणि तुम्ही विचार करता नेहमी घराच्या बाहेर पडताना न चुकता ती वस्तू बरोबर घेणारं हे पोर आज ती वस्तू न घेता कसं आलं आणि इथपर्यंत न रडता कसं काय पोहोचलं बरं? आणि हे कोडं तुम्हाला उलगडत नाही. पण तरी तुम्हाला ती धाकधूक असते, की ती शाल किंवा सॉफ्ट टॉय नाहीये, तर आपल्या सुट्टीचं काय होणार आहे? हा जो प्रश्न आहे ना, आता तुम्हाला किती वेळा पडलाय मला माहिती नाही. पण अशा प्रकारचे प्रश्न सोडवतच बालमानसशास्त्र पुढे जात असतं किंवा कुठलंही विज्ञान हे पुढे सरकत असतं. ही जी छोटी वस्तू असते, की जी आई नसताना पोरं जवळ धरून ठेवतात, झोपताना जवळ घेतात आणि ती असल्याशिवाय आईपासून सुटे होऊ शकत नाहीत. त्याला ट्रान्झिशनल ऑब्जेक्ट म्हणतात. ट्रान्झिशन म्हणजे काय, की आईच्या कुशीतून जगामध्ये होणारं जे माझं एकट्याचं ट्रान्झिशन आहे, ते करताना मला काहीतरी बरोबर असावं, ज्यानी माझ्या आईची ऊब कायम माझ्या हृदयाला राहील आणि माझी हिंमत टिकून राहील आणि मी या जगाला तोंड देऊ शकेल. या ट्रान्झिशनसाठी वापरली जाणारी जी वस्तू असते, की जी आईशी निगडीत असते. बाळ बरेचदा त्याची चव किंवा वास घेत असतं. ते धू सुद्धा देत नाही. त्याला ट्रान्झिशनल ऑब्जेक्ट म्हणतात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात ही ट्रान्झिशनल ऑब्जेक्ट्स येऊन गेलेली असतात. आपण एका जॉबमधनं दुसऱ्या जॉबला जाताना सुद्धा काहीतरी छोटीशी आठवण म्हणून घेऊन जातो किंवा आपण सुव्हेनिअर म्हणून कुठे गेलो असेल तर तिथल्या वस्तू सुद्धा आणतो आणि त्या खूप जपून ठेवतो. ही जी सर्व ऑब्जेक्ट्स आहेत यांना ट्रान्झिशनल ऑब्जेक्ट्स म्हणतात. विशेषतः आईचा वास असलेलं, आईची आठवण करून देणारी ती जी वस्तू किंवा खेळणं असतं, नेहमी ते सॉफ्ट असतं. त्याला ट्रान्झिशनल ऑब्जेक्ट म्हणतात. हा शोध लावला डोनाल्ड विनिकॉटने. ब्रिटिश पिडियाट्रिशियन, सायकोअनालिस्ट आणि आद्य चाइल्ड सायकियाट्रिस्ट. या डोनाल्ड विनिकॉट बद्दल आज आपण थोडीशी माहिती घेऊया. अत्यंत चमत्कारिक परिस्थितीत या माणसाने काम केलं. पहिली जागतिक महायुद्ध वर्ल्ड वॉर 1 जेव्हा झालं, तेव्हा मेडिकल ऑफिसर म्हणून हा माणूस ब्रिटिश नेव्हीमध्ये, रॉयल नेव्हीमध्ये काम करत होता. त्याच्यापुढे त्यांनी त्यांचं पिडियाट्रिक्सचं ट्रेनिंग पूर्ण केलं. हजारो मुलं तपासली. सायको अनालिसिसमध्ये इंटरेस्ट घेतला. ब्रिटिश सायको सोसायटीचे प्रेसिडेंट म्हणून 2 वेळा काम केलं. हजारो इन्फंट आणि पेरेंट पेयर्सवर त्यांनी निरीक्षणाने अभ्यास केलेला आहे. आणि तोपर्यंत सायको हे वेगळ्या दिशेला जात होतं. पहिल्यांदा डोनाल्ड विनिकॉट या डॉक्टरनी, या शास्त्रज्ञानी, या माणसानी पालक आणि मुलातल्या नात्यावर खूप मोठं काम केलं. आणि हे नातं किती महत्वाचं आहे आणि जन्मभर त्याचे कसे पडसाद उमटत राहतात, यावर शास्त्रीय काम केलं. हा त्यांचा मानसशास्त्राला खूप मोठा वारसा लाभलेला आहे. दुसरी एक प्रचंड महत्वाची गोष्ट, खरं तर ह्याच्याबद्दल मी आधी बोलायला पाहिजे होतं, कारण आपण पालकत्वाचे व्हिडिओ बनवतो आहोत. त्याला गुड इनफ मदर असं डोनाल्ड विनिकॉटनी नाव दिलं. गुड इनफ मदर म्हणजे पुरेशी आई, पुरेशी चांगली आई. ही फार गमतीदार कन्सेप्ट आहे बरं का आणि ह्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. आपण सगळेजण आपल्या मुलांसाठी परफेक्ट पालक बनायचा प्रयत्न करतो. परफेक्ट आई किंवा परफेक्ट वडील आपल्याला व्हायचं असतं. कारण त्यामुळे आपली मुलं परफेक्ट होतील, आपल्याला घडवता येतील असं आपल्याला वाटतं. आणि मुलाच्या सर्व गरजा 100% वेळा अत्यंत योग्य, परफेक्ट पद्धतीने पूर्ण करणे ह्याची आपली धडपड असते.
विनिकॉटचं असं म्हणणं होतं आणि हे प्रयोगांती सिद्ध झालेली गोष्ट आहे, की परफेक्टपणाचा असा अतिरेक करणे, अशा प्रकारचा लोड स्वतःवर घेणे, ह्याच्यामुळे पालकत्व तर बिघडतंच, पण मुलांची सुद्धा पंचाईत होते. कारण त्या इतक्या परफेक्ट जगामध्ये आणि माझी प्रत्येक गरज या परफेक्टपणे भागवली जाईल, यामध्ये ते मूल मानसिकदृष्ट्या अपंग बनतं. आणि जेव्हा ॲक्चुअली जगाला तोंड देण्याची त्याला वेळ येते, तेव्हा बरेचदा त्याच्यामध्ये ती हिंमत राहिलेली नसते. त्याच्यामुळे आई-वडिलांनी हे पुरेसं असणं अपेक्षित आहे, परफेक्ट नाही. पुरेसं म्हणजे काय? की ज्या डेस्परेट गरजा आहेत, ज्या भयंकर महत्त्वाच्या गरजा आहेत, त्या जरूर पूर्ण होतील, पण त्याच्या पलीकडे पालक अपुरे पडतील ह्याचा अनुभव मुलाला येणं गरजेचं आहे. पालकांचं हे अपूर्णत्व, हे त्या मुलाच्या वाढीचं इंधन असतं आणि ते अपूर्णत्व मूल स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाने भरून काढतं. हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे. की मी माझ्या मुलाला पुरेसा पडत नाहीये, पुरेसा वेळ देऊ शकत नाहीये, पुरेसे पैसे देऊ शकत नाहीये, पुरेशा सोयी देऊ शकत नाहीये, पुरेशा सुख-सुविधा देऊ शकत नाहीये, हे प्रत्येक आई-वडिलाला वाटतं, विशेषतः या मॉडर्न जगामध्ये. आणि आपण त्याच्याबद्दल फार दुःखी असतो. आणि आपण ते कॉम्पेन्सेट करायचा विविध पद्धतीने प्रयोग करत असतो, प्रयत्न करत असतो, ज्याबद्दल आपण अनेक व्हिडिओजमध्ये बोललेलो आहोत. पण अशा परफेक्ट आई-वडिलांची मुलांना गरज नसते. उलट आई-वडिलांचं अशा प्रकारे परफेक्ट असणं हा मुलांसाठी धोक्याचा भाग आहे. त्यांच्या वाढीला अडथळा घडवून आणणारा भाग आहे. हे डोनाल्ड विनिकॉटने आपल्याला सांगितलं. आपलं अपूर्णत्व हेच मुलांना पूर्ण करतं आणि त्यातून मुलं अनेक गोष्टी स्वतःहून शिकतात आणि जगाशी स्वतः संबंध बांधतात आणि त्या जगात मोकळेपणाने, आत्मविश्वासाने वावरतात. ही डोनाल्ड विनिकॉटची आपल्याला दिलेली दुसरी भेट. तिसरी महत्वाची भेट, ज्याला तो ट्रू सेल्फ आणि फॉल्स सेल्फ असं म्हणतो. मी डोनाल्ड विनिकॉटबद्दल अरेतुरे बोलतो आहे. त्याची 2 कारणं आहेत, की एक म्हणजे आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला आपल्याला अरेतुरे म्हणायची महाराष्ट्रामध्ये परवानगी आहे. आमचा विठोबा असतो, आमचा गणपती असतो, आमची देवी असते, आहे का नाही? हे सगळे आमचे असतात. त्यामुळे लाडक्या माणसाला, विश्वासाच्या माणसाला आम्ही आपला म्हणतो आणि हे तर आजोबा आहे आणि आम्ही आता आजोबांना प्रेमाने अरेतुरे म्हणतोय. त्यामुळे डोनाल्ड विनिकॉटबद्दल अरेतुरेच बोलूया. आणि तो ब्रिटिश आहे. तिथे तर 90 वर्षाच्या माणसाला सुद्धा फर्स्ट नेमनी हाक मारतात. ही त्यांची संस्कृती आहे. त्यामुळे दोन्ही संस्कृतींचा सन्मान ठेवून अरेतुरेच चालू ठेवूया. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट मी सांगत होतो, ती म्हणजे ट्रू सेल्फ आणि फॉल्स सेल्फ. तर ट्रू सेल्फ म्हणजे काय? तर जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारच्या दिखाऊपणाचा आव आणायचा नसतो. दुसऱ्या साठी तरी जेव्हा आपण काही करत नसतो, आपण स्वतःसाठी जेव्हा वागत असतो, तेव्हा आपलं जेन्युइन ट्रू सेल्फ म्हणजे आपलं आतलं स्वत्व हे अत्यंत मोकळेपणाने त्याचा आविष्कार होतो, असं डोनाल्ड विनिकॉटचं म्हणणं आहे. आणि हे तुम्ही कलेमधनं व्यक्त होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांचा जो खेळ असतो, ज्याला आपण भातुकली म्हणतो किंवा विविध वस्तू घेऊन मुलं जे छोट्या गोष्टी खेळत असतात, त्यात त्यांचं ट्रू सेल्फ व्यक्त होत असतं, असं डोनाल्ड विनिकॉटचं म्हणणं आहे. जसं आपण मोठे होतो, तसे आपण इतरांकडे लक्ष द्यायला लागतो आणि त्यांना हवं तसं, त्यांच्या नजरेत चांगलं दिसेल तसं, ते अपसेट होणार नाही या प्रकारे वागायला सुरुवात करतो. ते वागणं हाच आपला व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून जातो आणि आपण ती एक झूल स्वतःवर पांघरून घेतो. तो चेहरा स्वतःला चिटकवून घेतो आणि आपलं फॉल्स सेल्फ तयार होतं. हे फॉल्स सेल्फ आणि आतलं ट्रू सेल्फ ह्यांचा झगडा चालतो. आतलं ट्रू सेल्फ गुदमरतं आणि माणूस आयुष्यभर सुखी राहत नाही. दुःखी होत राहतो. कारण तो इतरांसाठी, इतरांच्या पद्धतीने इतरांना आवडेल असं जगायचा प्रयत्न करत राहतो आणि स्वतःचं मूळ व्यक्तित्व दाबून टाकतो. या ज्या 3 गोष्टी आहेत, डोनाल्ड विनिकॉटनी सांगितलेल्या, या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. ट्रान्झिशनल ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर गुड इनफ मदर किंवा गुड इनफ पेरेंट आहे आणि ट्रू सेल्फ आणि फॉल्स सेल्फ आहे. आता पहिल्या कोड्याचं उत्तर देऊया, की बाळ रेल्वेत बसेपर्यंत का रडलं नाही? कारण ते आईच्या कुशीत होतं. आईजवळ असताना ट्रान्झिशनल ऑब्जेक्टची गरज नसते. आईपासून जेव्हा दूर जायचं असतं, तेव्हा ट्रान्झिशनल ऑब्जेक्टची आठवण येते. तेव्हा त्याची गरज भागते. त्यामुळे जोवर प्रवास चालू आहे आणि आईची कूस उपलब्ध आहे, तोवर हे बाळ रडणार नाहीये. पण जेव्हा संध्याकाळी मुक्कामी पोहोचल्यानंतर
आई तिच्या माणसांशी बोलायला सुरुवात करेल किंवा दुसरं काहीतरी करायला जाईल किंवा रात्री जर बाळाला वेगळं झोपायची वेळ आली, तर मात्र ट्रान्झिशनल ऑब्जेक्ट जरूर लागणार आहे. तुम्ही जर अशा परिस्थितीत अडकला असाल आणि ट्रान्झिशनल ऑब्जेक्ट घरी विसरला असाल, तर काय कराल बरं? आईचा एखादा हातरुमाल किंवा आईची साडी किंवा आईचा ड्रेस किंवा आईची ओढणी तेव्हा ते आपण बाळाला देऊ शकतो आणि त्याला शांत करू शकतो. डोनाल्ड विनिकॉटची सायको अनालिटिक ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर लहान मुलांबरोबर त्यांनी काम करायला सुरुवात केल्यानंतर एक खूप विलक्षण घटना घडली. ती घटना म्हणजे दुसरं महायुद्ध. आणि दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर काही वर्षांमध्येच, हे अनेक वर्ष, 6 वर्ष चाललेलं हे जागतिक महायुद्ध होतं. लंडनवर बॉम्बिंग चालू झालं. लंडनमध्ये प्रचंड मोठ्या आगी लागायला लागल्या. तुम्ही सेकंड वर्ल्ड वॉरचे अनेक चित्रपट बघितले असतील, त्यात या गोष्टी बघितलेल्या असतील. रोज रात्री आगीचा वर्षाव आकाशातनं होत होता. घरं पडत होती. शेकड्यांनी लोकं मरत होती. लंडनची जी अंडरग्राउंड मेट्रो होती, ज्याला ते ट्यूब म्हणतात, तिथे जाऊन लोकं राहायची. आणि शेवटी सरकारने असा निर्णय घेतला, की ह्याच्यातनं लहान मुलांना तरी आपल्याला वाचवलं पाहिजे. नाहीतर आपली पुढची पिढी ह्याच्यात बरबाद होईल. म्हणून लंडन आणि साउथ ईस्ट ऑफ इंग्लंडमध्ये राहणाऱ्या हजारो मुलांना रेल्वेमध्ये घालून उत्तरेकडे पाठवलं गेलं. म्हणजे नॉर्थ ऑफ इंग्लंड किंवा स्कॉटलंडमधल्या बोर्डिंग स्कूल्समध्ये, मोठ्या-मोठ्या वाड्यांमध्ये, घरांमध्ये डझनाच्या, शेकड्याच्या, हजाराच्या भावामध्ये मुलं गेली आणि तिथे राहायला लागली. तुम्ही कल्पना करा, रेल्वे स्टेशनवर 5 आणि 6 वर्षाची बाळं आहेत, की जी आपल्या भावंडांबरोबर आईला बाय म्हणतायत, कारण वडील तर ऑलरेडी युद्धाला गेलेले आहेत. आपण कुठे जातो आहोत हे त्यांना माहिती नाही. तिथे ते कधी गेलेले नाहीयेत. आपण तिथे असताना आपल्या आईचं लंडनमध्ये, आपल्या वडिलांचं युद्धभूमीवर काय होणार आहे, ह्याची त्यांना कल्पना नाहीये. तिथे आपल्याला कोण सांभाळणार आहे हे त्यांना माहिती नाहीये. आपण परत आल्यावर आपलं घर, आपले पालक, आपले नातेवाईक, आपली शाळा, आपलं जग हे शिल्लक असेल का, ह्याचं सुद्धा या मुलांना भान नाहीये. किंवा असं काहीतरी होऊ शकतं ह्याचं सुद्धा भान नसलेली ही छोटी मुलं आहेत. आणि अशी हजारो मुलं काही वर्षांसाठी तिथं लांब राहिली. डोनाल्ड विनिकॉटनी सेपरेशनचा मुलांवर काय परिणाम होतो, त्याचा अभ्यास या मुलांवर केला. जिथे मुलं राहत होती, तिथे त्या मुलांवर, ती परत आल्यानंतर त्यांच्यावर आणि आजूबाजूची परिस्थिती जेव्हा इतकी भयंकर आणि विपन्न असते, तेव्हा मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, विशेषतः समाज विघातक प्रवृत्ती या कशाप्रकारे निर्माण होतात आणि लहानपणच्या या अशा प्रकारच्या भयंकर अनुभवांचा समाज विघातक प्रवृत्तीमध्ये काय भाग असतो, ह्याचं अत्यंत मूलभूत संशोधन डोनाल्ड विनिकॉटने केलं. अजून सुद्धा त्यातले अनेक थिसीस हे आपण वापरतो आणि मुलांवर अशा प्रकारे अत्याचार होऊ नये किंवा मुलांना जर अशा प्रकारचे वाईट अनुभव येत असतील, तर त्याचा इम्पॅक्ट कसा कमी होईल यावर आपण काम करतो. या सगळ्याबद्दल आपण डोनाल्ड विनिकॉटचे आभारी आहोत.